राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी केळी या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तुम्ही इथं पाहू शकता 1 2 3 1 2 3. इकडे जरी पाहिलं तर 1 2 3 एका एका ठिकाणी 3 झाडाची लागवड आपल्याला इथं केलेली पाहायला मिळते. मित्रांनो, सगळ्यात अगोदर समजून घ्या लागवडीचा अंतर किती आहे. आता इकडच्या प्लॉटच्या सेंटर आणि इकडच्या प्लॉटचा सेंटर याचा जर आपण विचार केला तर 9 फूट 2 सेंटर मधलं जे अंतर आहे तर ते ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा जो त्रिकोण आहे आणि हा जो त्रिकोण आहे तर याच्या सेंटर मधलं जे अंतर आहे तर ते आपल्याला 5 फूट ठेवलेलं तिथं पाहायला मिळतं. आणि त्रिकोणामधील एका झाडामधील जे अंतर आहे तर ते 2-2 फुटाच्या आसपास आपल्याला ठेवलेलं तिथं पाहायला मिळतंय. मित्रांनो, या पद्धतीनं जर आपण केळी या पिकाची लागवड केली तर 1 एकर क्षेत्रामध्ये जवळपास 2600 जे काही झाडं आहेत तर ते बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या काळामध्ये मी एका शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये झालेलं आहे. सध्या या प्लॉटची जी काही निस्वन आहे तर ती निस्वन चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2600 झाडातून सध्याच्या काळामध्ये 2100 ते 2200 झाडाच्या आसपास जे झाड आहेत तर या शेतामध्ये जिवंत आहेत. बऱ्यापैकी 1400-1500 झाडाच्या आसपास जी काही झाडाची निस्वन आहे किंवा येण आहे तर ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या लागवड पद्धतीचा तुम्ही कधी अवलंब केला होता का? तुमचा स्वतःचा अनुभव काय आलेला आहे? या प्लॉटमध्ये जर एकंदरीत विचार केला तर थोडा नॉर्मल आपल्याला दडपा झालेलं पाहायला मिळतंय. आणि कुठं थोड्याफार प्रमाणात सध्या एकदम थंडी सुद्धा जास्तीत जास्त सुटलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडा नॉर्मल जो प्रॉब्लेम आहे तर तो एखाद्या अर्ध्या झाडाला निस्वन होण्यासाठी तिथे आलेला पाहायला मिळतो. कदाचित हा थंडीमुळे झालेला असू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो जास्त दडपा झाल्यामुळे सुद्धा ज्या काही आपल्या केळी या पिकाच्या मुळा असतात तर त्या जमिनीमध्ये ब्लॉक झालेल्या कदाचित पाहायला मिळू शकतात. त्याच्यामुळे थोडी कुठं जी निस्वन आहे तर याचा प्रॉब्लेम आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्या अनुभवातून तुम्ही अशा प्रकारचे प्लॉट पाहिले होते का किंवा तुम्ही या पद्धतीचा अवलंब केला होता का? तुमचा अनुभव काय आहे खाली कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. तोपर्यंत राम राम.